नदीकाठच्या पिकांमध्ये पाणी शिरल्यानं आता हातातोंडाशी आलेला घासही हिरावून गेलाय। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातल्या ब्रह्मवाडी शिवारात पाणी शिरल्याचं पाहून एक वृद्ध शेतकरी आक्रोश करतोय। पाण्यात जीव देण्यासाठी धावत असलेला त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय। बघा हे आजाची येता बघा ह्याचं 2 एकर शेत गेलं पाण्याखाली। काय करेल ते म्हणलं तर काय करेल। तर शेतकऱ्यानं शेतात साचलेलं पाणी पाहून आक्रोश केला। या पाण्यातच आता जीव द्यावा असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। लेकरा बाळासारखं हे पीक जपायचं आणि अतिवृष्टी झाली की या पिकाची नासाडी होते। सरकारकडून मदतीची अपेक्षा या शेतकऱ्यांना ठेवता येत नाही, कारण पंचनामे अनेक दिवस होत नाही, त्यामुळे नुकसान भरपाई वेळेत मिळत नाही। मिळालीच तर तीही अक्षरशः चेष्टा प्रशासनाकडून होते। हाती अगदी अनेक शेतकऱ्यांच्या आपण बातम्या पाहिल्या असतील, 3-4 रुपयांचे चेक या शेतकऱ्यांच्या हातात पडतात। अशात मग शेतकऱ्यांनी करावं काय असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडतो। लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। अहमदपूर मधला हा शेतकरी या मुसळधार पावसामध्ये पिकाची नासाडी झाल्यानंतर अक्षरशः वैतागला होता आणि त्यानं या पाण्यातच आता जीव द्यावा असं म्हटलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।